राज्यसभेचे खासदार आणि भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ नुकताच संपला. परंतु जाता जाता त्यांनी एक असा वारसा मागे ठेवला आहे ज्यावर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. ज्या हातांनी न्यायाचा तराजू धरला त्याच हातांनी राज्यसभेतील खुर्ची कशी स्वीकारली आणि 6 वर्षात त्यांनी सभागृहात नक्की काय केलं. आज आपण रंजन गोगोईंच्या रिपोर्ट कार्डवर चर्चा करणार आहोत. सोबतच भारताच्या संसदीय लोकशाहीत राज्यसभेचं महत्त्व यावर देखील चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भारतीय लोकशाही संसद ही एक सर्वोच्च संस्था आहे. संसदेचे 2 महत्त्वाचे भाग आहेत, ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह अप्पर हाऊस आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार याची रचना केली जाते. लोकसभेचे खासदार हे थेट जनतेतून निवडून येतात, तर राज्यसभेचे खासदार हे जनतेने निवडून दिलेल्या आमदारांद्वारे म्हणजेच MLAs द्वारे निवडले जातात. म्हणूनच याला काउन्सिल ऑफ स्टेट्स असेही म्हणतात. लोकशाहीत केवळ एकाच सभागृहावर विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते, म्हणूनच राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. भारत हा राज्यांचा संघ आहे. केंद्रांच्या निर्णयांमध्ये राज्यांचा आवाज असावा यासाठी राज्यसभा महत्त्वाची असते. लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने ते एखादा कायदा घाईघाईत चर्चा न करताच पारित करू शकतात. राज्यसभा अशा कायद्यांचे पुनरावलोकन करते व त्यावर साधक बाधक अशी चर्चा करते. याशिवाय लोकसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते, परंतु राज्यसभा ही कधीही विसर्जित होत नाही. ते एक कायमस्वरूपी सभागृह आहे. यामुळे देशात आणीबाणीच्या काळात किंवा लोकसभा विसर्जित असतानाही एक घटनात्मक संस्था ही कार्यरतच असते. थोडक्यात सांगायचं तर लोकसभा ही जनतेची इच्छा दर्शवते, तर राज्यसभा ही राज्यांचे हित आणि अनुभवाचा समतोल राखते. आता आपण चर्चा करूयात राज्यसभेतील रंजन गोगोई यांच्या उपस्थितीची. एका खासदाराकडून जनतेला काय अपेक्षा असतात? त्यांनी संसदेत जावं, चर्चा करावी. परंतु रंजन गोगोईंच्या बाबतीत हे चित्र अगदी उलट होतं. रंजन गोगोईंची राज्यसभेतली उपस्थिती ही 30%च्याही खाली राहिली आहे. संसदेच्या अनेक अधिवेशनांमध्ये ते फिरकलेच नाहीत. कोविड काळानंतर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही संसदेत का जात नाही, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की मला तिथे नीट वाटत नाही, व्यवस्थित वाटत नाही, कोविडची भीती वाटते आणि तिथे सोशल डिस्टन्सिंग नसतं. एका सरन्यायाधीशाने संसदेला अस्वय समजणं हा लोकशाहीचा अपमान नाही का? सामान्य जनतेच्या टॅक्समधून पगार घेताना त्यांना सोशल डिस्टन्सिंग आठवलं, परंतु खासदारकी स्वीकारताना नैतिकतेची आठवण का झाली नाही? खासदार म्हणून तुमचं काम असतं जनहिताची विधेयकं मांडणं, मांडलेल्या विधेयकांवर चर्चा करणं, त्यात जनतेला केंद्रस्थानी ठेवून बदल सुचवणं, प्रश्न विचारणं. परंतु तुम्हाला ऐकून धक्का बसेल की रंजन गोगोई यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात सभागृहात 0 प्रश्न विचारला. कदाचित आर्यभट्टांनी शून्याचा शोध हा गोगोईंसाठीच लावला होता का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यांनी केवळ 2 ते 3 वेळा चर्चेत भाग घेतला. त्यातील सर्वात वादग्रस्त चर्चा होती दिल्ली सेवा विधेयक. विशेष म्हणजे आजारी असतानाही हे विधेयक मंजूर करण्यासाठी ते सरकारला पाठिंबा द्यायला व्हीलचेअरवरून आले होते. गोगोईंचे संसदेतले कारनामे इथे संपत नाहीत, तर त्यांनी मांडलेले मुद्दे हे लोकहिताचे नसून अनेकदा केंद्र सरकारच्या भूमिकेला पोषक ठरतील असेच होते. रंजन गोगोईंना राज्यसभेवर का पाठवलं गेलं तर अयोध्येचा ऐतिहासिक निकाल गोगोईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. सरकारला क्लीन चिट देणारे अनेक महत्त्वाचे निकाल त्यांच्या कार्यकाळात आले. EVMच्या मतांची व्हीव्हीपॅट सोबत एका विधानसभेत 5 बूथवर मॅचिंग करून घेण्याचा निर्णय देखील गोगोईंच्याच कार्यकाळात झाला, ज्याचा थेट फायदा 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला झाला होता. याशिवाय राफेल संदर्भातील निकालही सरकारच्याच बाजूचा होता. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांना बक्षीस म्हणून भाजपने लगेचच राज्यसभेत पाठवलं अशी चर्चाही तेव्हा सुरू झाली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये ते निवृत्त झाले आणि अवघ्या 4च महिन्यात म्हणजे मार्च 2020 मध्ये राष्ट्रपतींनी सरकारच्या शिफारशीनुसार त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केलं. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही.
जेव्हा एखादा न्यायाधीश निवृत्तीनंतर लगेचच सत्ताधारी पक्षाकडून पद स्वीकारतो तेव्हा त्यांनी दिलेल्या जुन्या निकालांच्या निष्पक्षतेवर संशयाची सुई फिरते. हे क्यूड प्रो को म्हणजेच द्या आणि घ्या या तत्वावर आधारित राजकारण होतं का असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे. रंजन गोगोई तेच गृहस्थ आहेत ज्यांनी 2018 मध्ये पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं लोकशाही धोक्यात आली आहे. परंतु खासदारकी स्वीकारून त्यांनी सिद्ध केलं की कदाचित त्यांना लोकशाहीची नाही तर स्वतःच्या पुनर्वसनाची काळजी होती. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले तेव्हा त्यांनी स्वतःच्या केसमध्ये खंडपीठावर बसून स्वतःला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. हा नैसर्गिक न्यायाचा खून होता. शिवाय नंतर त्या महिलेलाही क्लीन चिट देण्यात आली. भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात कदाचित प्रथमच आरोपी व आरोप करणारी अशा दोन्ही व्यक्तींना निर्दोष ठरवण्यात आलं असावं. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात गोगोईंचे नाव अशा न्यायाधीशांच्या यादीत असेल ज्यांनी न्यायालयाची स्वायत्तता सत्तेच्या चरणी गहाण ठेवली. रंजन गोगोईंचा कार्यकाळ संपला आहे, पण ते मागे सोडून गेलेत अनेक अनुत्तरित प्रश्न. जर तुम्हाला संसदेत रस नव्हता तर ती जागा अडवून का ठेवली? जर तुम्ही प्रश्न विचारणारच नव्हता तर जनतेच्या पैशातून भत्ता का घेतला? न्यायपालिकेची प्रतिमा डागाळल्याचं पाप तुम्ही आता कसं धुणार आहात? हे केवळ एका खासदाराचं अपयश नाही तर भारतीय न्याय व्यवस्थेतील एका मोठ्या डाऊनफॉलचं प्रतीक आहे. न्यायाधीशांनी, प्रशासनिक अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर आमदारकी किंवा खासदारकी स्वीकारून जनतेसाठी काम करणं हे काही गैर नाही. मात्र सभागृहात जाऊन एक प्रश्नही न विचारणं, चर्चेत सहभागी न होणं हे योग्य नाही. गोगोई साहेब, इतिहास तुम्हाला एक तटस्थ न्यायाधीश म्हणून नाही तर सरकारची सोय पाहणारे खासदार म्हणूनच लक्षात ठेवेल हे नक्की.